नाशिकच्या पंचवटी परिसरातील हिरावाडी येथे आज रात्री 9 ते 9:30 वाजेच्या दरम्यान थरारक घटना घडली आहे। समृद्धी ज्वेलर्स या सराफ दुकानावर अज्ञातांकडून दरोड्याचा प्रयत्न करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येते। दरोडेखोरांनी दुकान मालकावर गोळीबार करत दुकान लुटण्याचा प्रयत्न केल्याचं देखील सांगण्यात येत आहे। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय। घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांकडून तपास करत असून संशयितांचा शोध सुरू आहे। पुढील तपास पंचवटी पोलीस करीत आहे। काय प्रकार घडलेला आहे? पंचवटी पोलीस स्टेशन मध्ये हिरावाडी परिसरामध्ये न्यू समृद्धी ज्वेलर्स या ठिकाणी साधारणतः 9:15 दरम्यान मध्ये काही अनोळखी इसम या ठिकाणी दुकानामध्ये ज्वेलर्स दुकानामध्ये या ठिकाणी शिरलेले होते। त्यांनी पहिल्यांदा दरोडा टाकण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। त्याच्यासाठी त्यांनी फायर आर्मचा धाक दाखवून सदर व्यक्तीला भीती निर्माण केलेली आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी इथे 5 ते 6 इसमांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्या अनुषंगाने माहिती मिळताच घटनास्थळी सर्व पोलीस यंत्रणा पोहोचलेली आहे। क्राईम ब्रांचची टीम देखील कामाला या ठिकाणी लागलेली आहे। रेकॉर्डवरचे आरोपी चेक करणं, त्याच पद्धतीने सीसीटीव्ही फुटेज चेक करणं यासाठी टीम आमच्या रवाना झालेल्या आहे। ते व्हेरीफाय करायचं चाललेलं आहे। शक्यतो याच्यामध्ये माल गेला नसावा असा आमचा या ठिकाणी अंदाज आहे। हो, एक जण ह्याच्यामध्ये जखमी झालेला आहे आणि त्याच्यावरती सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी उपचार चालू आहे। त्याला 2 ते 3 टाके या ठिकाणी पडलेले आहेत। जो फायर आर्म आहे त्या फायर आर्मची मूठ त्याच्या डोक्यामध्ये मारलेली दिसत आहे। किती लोक आले होते आणि कशाने आले होते? साधारणतः 4 ते 5 लोक या ठिकाणी आल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे। तपास या ठिकाणी चालू आहे। न्यू समृद्धी ज्वेलर्स ह्या दुकानावरती रात्री 9 वाजता सशस्त्र दरोडा घालण्यात आलेला आहे। एकूण 6 इसम असल्याची माहिती मिळालेली आहे आणि दुकानातील एक कर्मचारी हे जखमी झालेले आहेत। ह्या पूर्ण परिसरामध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे आणि सर्वांची इकडे एकच मागणी आहे की ह्या सगळ्या मोठ्या रस्ते असून सुद्धा अशा एवढा मोठा धाडस करण्यात येतं, त्याच्यामुळे पोलिसांनी बंदोबस्तही वाढवावा आणि पेट्रोलिंग देखील वाढवण्यात यावं ही आमची सर्वांची मागणी आहे। आज 9 वाजता हिरावाडी परिसरामध्ये असलेल्या न्यू समृद्धी ज्वेलर्स इथे एक सशस्त्र दरोडा पडला आहे। गेल्या 2 दिवसापासून इथं कंटिन्यू घटना घडत आहे। 2 हायवे आणि 2 बायपास असल्यामुळं इथे येणं जाणं सोपं होतं या एरियात। माझी पोलिसांना विनंती आहे की त्यांनी या परिसरात गस्त वाढवावी। अनोळखी इसम दिसल्यास त्यांची चौकशी करावी, त्यांची गाडीचे कागदपत्र वगैरे सगळे चेक करावे। इथल्या परिसरातील नागरिकांमध्ये खूप भीतीचे वातावरण आहे। हे एक्सेस हायवेला असल्यामुळे इथं रोडनी येणारे बाहेरगावून येणारे लोक पण गस्ती करून जातात। गेल्या 2-3 दिवसापासून रात्रीचे बिल्डिंग्समध्ये पण अनोळखी इसमांकडनं गस्ती घातली जाते, रेकी केल्या जाते। काही ठिकाणी कुलप तोडले जात आहे। तर त्याच्याकडे लक्ष देऊन डिपार्टमेंटनी इथं सगळं हे वाढवावं, गस्ती वाढवावं। ब्युरो रिपोर्ट एबी न्यूज नाशिक।